नमस्कार वाचकांनो. मागच मी एक असं अनाऊन्स केलं होतं की मी एक पॉलिटिकल पार्टी काढतोय. त्या पॉलिटिकल पार्टीची जी एक स्टॅट्युटरी प्रोसेस आहे ती अंडर प्रोसेस आहे. तर या पॉलिटिकल पार्टीचं नाव आहे भारतीय संविधान पक्ष, द कॉन्स्टिट्यूशनल पार्टी ऑफ इंडिया. तर या पार्टीचा जो एक जाहीरनामा आहे, हा जाहीरनामा हा मी या व्हिडिओच्या माध्यमातून, असे अनेक व्हिडिओ आहेत, अशा अनेक व्हिडिओच्या माध्यमातून हा जाहीरनामा मी लोकांसमोर ठेवणार आहे. तर या पॉलिटिकल पार्टीचं सर्वात मोठं उद्दिष्ट हे आहे की संविधानाला अभिप्रेत असणारा जो एक सोशल जस्टिस, सामाजिक न्याय, ही जी एक विचारधारा आहे, ही जी एक संकल्पना आहे घटनाकारांची, ती संकल्पना जर तुम्हाला राबवायची असेल तर संपूर्ण एज्युकेशन फ्री करणं अत्यावश्यक आहे. संपूर्ण एज्युकेशन फ्री केल्याशिवाय हा जो सामाजिक न्याय हा जो प्रकार आहे, हा सामाजिक न्याय हा प्रकार किंवा ही जी घटनेचं जे एक हे आहे टार्गेट, हे कंप्लीट होणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या पेपरमध्येच आलेलं आहे, पुढारी पेपरमध्ये तुम्ही वाचा की नीट या जी मेडिकल एंट्रन्स एक्झाम आहे नीट, या नीटच्या पेपरच्या मध्ये काय गोंधळ झालेला आहे ते पेपरमध्ये छापून आलेला आहे. तर नीट लक्षात ठेवा की संपूर्ण एज्युकेशन सिस्टीम जोपर्यंत फ्री ऑफ कॉस्ट होत नाही आणि इंडियाचं इकॉनॉमिकल पोटेन्शियल तेवढं स्ट्रॉंग आहे, हा एक पहिलं त्याच्यावर म्हणजे ॲक्च्युली हे पुस्तकच आहे, माझ्या पक्षाचा जाहीरनामा हे एक पुस्तकच आहे. त्या पुस्तकामध्ये हा संपूर्ण जाहीरनामा मी सविस्तर विशद करून लिहिलेला आहे. आणि दुसरं जो आहे, मी एक पुस्तक दुसरं लिहिलेलं आहे, निगेटिव्ह बँकिंग बाय RBI. तर माझ्या पक्षाचा जो दुसरा जाहीरनामा आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1935 हा पूर्णपणे, म्हणजे पूर्णपणे असं बोलण्याऐवजी हा अमेंड करायचा, म्हणजे याच्यात सुधारणा घडवून आणायच्या की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला प्रचंड स्वायत्तता आहे. तर त्याची स्वायत्तता अबाधित ठेवून त्याच्यावर अनेक डायरेक्टिव्ह त्यांच्या ज्या प्रिन्सिपल्स आहेत किंवा डायरेक्टिव्ह गाईडलाईन्स आहेत त्या इंट्रोड्यूस करून त्याचं कंपल्शन RBI रिकन्स्ट्रक्ट झाल्याशिवाय भारतातली गरिबी हटणार नाही. भारतातल्या गरिबीला इंडियातले पॉलिटिशियन जबाबदार आहेतच, पण इंडियातल्या पॉलिटिशियन पेक्षा जास्त जबाबदार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर, आदरणीय गव्हर्नर साहेब नोटेवर सही करताना काय बोलतात की 10 रुपयाच्या नोटेवर सही करताना काय बोलतात की मैं धारक को 10 रुपये अदा करने का वचन देता हूं. म्हणजे त्या 10 रुपयाची व्हॅल्यू किंवा करन्सीची व्हॅल्यू इंटॅक्ट ठेवणं हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम आहे. परंतु आपल्याला खूप ब्रिलियंट, खूप विद्वान असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर भेटले, पण रुपयाची व्हॅल्यू इंटॅक्ट ठेवताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पूर्णपणे अपयशी ठरलेली. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं अपयश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला जवळ म्हणजे 20,000 करोडच्या वरचं बजेट आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं. मग एवढं मोठं बजेट असून आणि प्रचंड मॅनपॉवर असून आणि एवढे ब्रिलियंट गव्हर्नर्स वगैरे सगळे, एवढा मोठा वर्कफोर्स, इंटेलेक्च्युअल फोर्स असून सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काय काम केले? एक साधं जर उदाहरण द्यायचं म्हणलं तर विजय मल्ल्या किंवा नीरव मोदी यासारखे जे लोक आहेत त्यांनी 10,000 करोडचा फ्रॉड करून ते इंडियाच्या बाहेर पळालेले. आता एवढा मोठा पैसा त्यांनी इंडियाच्या बाहेर घालवलेला आहे. सगळ्यांना माहीत आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परमिशन शिवाय एक रुपया सुद्धा इंडियाच्या आत येत नाही, म्हणजे नॉट अ सिंगल डॉलर, 1 रुपया सुद्धा इंडियाच्या आत येत नाही आणि 1 रुपया सुद्धा इंडियाच्या बाहेर जाऊ शकत नाही. पण एवढी मोठी अमाऊंट इंडियाच्या बाहेर गेली त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया झोपलेली होती का? त्यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करत होती? म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची इफिशियन्सी किती आहे?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कंट्रोलिंग पॉवर किती आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं नक्की चाललेलं काय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत ना या सगळ्या कॅपिटलिस्टिक आहेत. सगळ्या कॅपिटलिस्टिक पॉलिसी विषयी प्रॉब्लेम नाहीये, पण जे आर्थिक विषमता निर्माण होते आणि इंडियातली जी गरिबी जी हटत नाही त्याला पूर्णपणे कारणीभूत जर असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी पॉलिसी इकॉनॉमिकल आहे ती गोल्ड फोकस नाहीये. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी इकॉनॉमिकल पॉलिसी आहे ती जॉर्ज मेनार्ड केन्स नावाच्या एका अर्धवट इकॉनॉमिकच्या प्रभावाखाली, की जॉर्ज मेनार्ड केन्सनी रुपयाची व्हॅल्यू पूर्णपणे वाट लावून टाकली. Afraid to use that word, that unparliamentary word, पण अक्षरशः रुपया किंवा पैसा ह्याच्यामध्ये लक्षणीय असतो. पण जॉर्ज मेनार्ड केन्सनी च्या इकॉनॉमिकल पॉलिसीमुळे हा जो पैसा आहे ना पैसावर बनलेला, यांनी पूर्ण पैशाची वाट लावली, पैशाची व्हॅल्युएशनची वाट लावली जॉर्ज मेनार्ड केन्सने. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आंधळेपणाने जॉर्ज मेनार्ड केन्सला फॉलो करते. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की मनमोहन सिंग सारखे एवढे इमिनंट अर्थतज्ञ, एवढा ब्रिलियंट सचोटीचा विद्वान, तो सुद्धा जॉर्ज मेनार्ड केन्सला फॉलो करतो. म्हणजे हे कशाचं लक्षण आहे मला समजायला मागत नाही. मग या गोष्टी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या लक्षात काय येत नाही. तर वी हॅव टू रिकन्स्ट्रक्ट द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. तर माझ्या पक्षाची ही दोन आहेत, हे दोन प्रमुख जाहीरनामे आहेत. पूर्ण एज्युकेशन सिस्टीम, मग त्याला PhD